जरा मोकळे व्हा तुम्ही, जरा टाळी वाजून मोकळे व्हा. असं पायातील चपला काढा, ज्यांच्या पायात चपला असतील. आपण कीर्तनाला बसलोत. त्यामुळे सर्वांनी चपला काढून बसा. आम्हा हेची काम बाजे गाऊ तुझे नाम, आयुष्य मोलाची हे घडी, धरू पायाची आवडी, अमृताची खाणी याची ठाई वेचुवाणी, आयुष्य मोलाची घडी, धरू पायाची आवडी. तुका म्हणे पांडुरंगा, तुका म्हणे पांडुरंगा, माझ्या जीवीचा जीव लगा, आयुष्य मोलाची घडी, धरू पायाची आवडी. विठ्ठल 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 समचरण सरोज चांद्रणी लांबुधाभं, जगननीत पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला, तरुण तुलसी माला, गंधरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगाक पांडुरंगाक
विशुद्ध्याय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे वारकरी संतांच्या या 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 वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः विठ्ठल 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 आम्हा हेची काम वाचे गाऊ तुझे नाम आयुष्य मोलाची हे घडी धरू पायाची आवडी रामकृष्ण हरी रुसल्या का काय का बरं कोणी बोले ना रामकृष्ण हरी अहो नसेल आला या महिन्याचा हप्ता तर बघू आपण नंतर काहीतरी करता येईल पण एवढं एकदम मोठ्यानं म्हणा बरं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि आपला काहीच विषय नाही ना आपण लाडके ना आपला हप्ता परंतु परिचय व्हावा पहिल्यांदाच आपल्या गावात येण्याचा योग आहे म्हणून पहिला रामकृष्ण हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री पाठीमागे थोडी शांतता ठेवा गडबड करू नका कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी संत तुकोबाराय आई श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल 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 आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय एका प्रकारे आपल्या जीवनाचं प्रयोजनच मांडतायत या मनुष्य योनीमध्ये या संसार स्थितीला प्राप्त झाल्यानंतर आमचं जीवनातलं साध्य आमचं काम काय असेल साध्य प्राप्तीची तळमळ अंतःकरणामध्ये धरून आमच्या जीवनाचं साधन काय असेल
साधनाशिवाय साध्य प्राप्त होणं शक्य नाही. आणि ते दैनंदिन कर्मातून सुद्धा साधना झाली पाहिजे. मग आमचं रोजच्या जीवनातलं प्रापंचिक स्थितीला प्राप्त झाल्यानंतरचं काय काम असेल? आम्हा हेची काम वाचे गाऊ तुझे नाम. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हे संतांच्या जीवनातलं आद्य काम आहे. कारण त्याच्याशिवाय, त्याच्या चिंतनाशिवाय, त्याच्या नामस्मरणाशिवाय एक क्षण सुद्धा संतांचा जाऊ शकत नाही. स्वतः जीवनाचं प्रयोजन या प्रतीनं मांडतातच मांडतात, पण तुम्हाला आम्हाला सुद्धा क्रिया करूनी दाविती अंगी, तुम्हा आम्हाला सुद्धा संत याच दृष्टीने उपदेश करतात की आपल्या हे जीवनाचं हेच काम असलं पाहिजे, हेच साध्य ध्येय असलं पाहिजे की सातत्याने आपल्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन राहावं. वाचे गाऊ तुझे नाम. मग सातत्यानं भगवंताचं नामस्मरण का? आषाढी वारीला केलं तर चालेल ना. दरवर्षी वारी निमित्त भजन होतच असतं. मग तिथपर्यंत नामस्मरण झालं आणि बाकीचे वर्षभर आम्ही जर चिंतन केलं नाही तर काय हरकत आहे? क्षणाक्षणाला भगवंताच्या नामस्मरणाचा ध्यास लागावा. त्याचं कारण प्राप्त झालेली अवस्था ही नाशिवंत स्वरूप आहे. कधी ना कधी तरी हे जाणार आहे. म्हणून प्राप्त झालेल्या अवस्थेचं मूल्य आपल्याला कळालं पाहिजे. संतांना याचं ज्ञान आहे की मनुष्य देह किती दुर्लभ आहे आणि दुर्लभ असलेला देह आपल्याला प्राप्त झाला. मग या देहाचं सार्थक तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरापडे. जर आपल्याला इतर योनींच्या दुःखातून जर सुटायचं असेल तर आपल्याला या योनीचा मूल्य, किंमत कळाली पाहिजे, महत्व कळालं पाहिजे. आणि संतांनी ते जाणलं. आयुष्य मोलाची हे घडी. आणि अशा विचारांमध्ये लवकरात लवकर धरू पायाशी आवडी. स्वतः तर आवडी धरून जगतातच, पण तुम्हाला आम्हाला सुद्धा करावी तातडी. सांगतात ना, करावी तातडी परमार्थाची. हा आपल्याला केलेला उपदेश आहे. आणि स्वतःही भगवंताच्या चरणांची शरणागती करून आयुष्य घालवतात. संत हे जीवनमुक्त अवस्था जगणार आहेत. त्यांना तुमच्या आमच्यासारखं संसाराचं दुःख भोगण्याची काहीच गरज नाही. आवाज येतोय ना माझा? मला अजूनही असं का वाटतंय की तुमचं पूर्णतः कीर्तनात ध्यान नाही. असं एवढ्या खरं बोलू नका. एवढं आवाज येतोय का माझा तुम्हाला? असं करा ना तुम्ही, जरा असं बोला ना. हा, येतोय माझा आवाज? वक्त्याकडे पाहून निदान असं जरी मान हलवली तरी वक्त्याला बरं वाटते. दुसरं काय लागतंय? तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे, तुमच्याकडून बाकीची अपेक्षा नाही. तुम्ही प्रतिसाद द्या, कारण हे श्रोत्यांचं आद्य कर्तव्य आहे. राजकीय क्षेत्रातला पुढारी नेता भाषणाला उभा असू द्या किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार उभे असू द्या, आज वक्ता कोणी का असेना, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त राहते. असू दे असू दे, आपल्या एवढी काही टाळ्यांची अपेक्षा नाही. निवांत आपल्या घरी जाताना जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून एका प्रकारे आपल्यालाही उपदेश करतात की आम्ही या विचाराचं, या गोष्टीचं, भगवत चिंतनाचं आचरण आमच्या जीवनामध्ये धारण केलेलं आहे. आणि आपणही तेनेची पंथे चालू जाता, त्या मार्गाचं आपणही आचरण करावं. संतांना आपल्यासारखं संसाराचं दुःख भोगण्याची गरज नव्हती, पण तरी सुद्धा तुमच्या आमच्या उद्धाराची तळमळ अंतःकरणामध्ये धारण करून संत या संसारात आले. त्यांना गर्भवासाचंही दुःख लागत नाही, त्यांना प्रपंचाचंही दुःख लागत नाही. त्यांना माहिती आहे प्रपंच कसा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. माहिती आहे. संत संसाराकडे पाहून हसतात, तरी सुद्धा तुमच्या आमच्यासाठी संसार करून दाखवतात. आजी, आईला लेकराच्या सगळ्या खुडी माहीत असतात की नाही? लेकराच्या सगळ्या खुडी आईला माहीत असतात. आणि मग शाळेत जायची वेळ आली की मूल खोटं खोटं कसं रडतं, खोटं खोटं कसं त्याच्या पोटात दुखतं, ते किती खरं बोलतं आणि किती खोटं बोलतं हे कुणाला माहित असतं? आईला कळतं ना. आईलाच कळतं की ते खरं बोलतं की खोटं बोलतं. आई, ए आई, अगं माझं खूप पोट
दुखतंय, आज मला शाळेत नाही जायचं. मग ते खाली लोळतं, गडाबडा रडू लागतं, मोठमोठ्यानं ओरडू लागतं, पोटाला धरतं, डोक्याला हात लावतं, डोकं दुखतंय, पोट दुखतंय. आई त्याच्याकडे पाहून रडत नाही, हसते. का हसते? हसते ती या कारणानं की माझं बाळ किती छान नाटक करते, किती छान खोटं बोलून दाखवते. पोटात दुखत नसताना सुद्धा शाळेत जाऊ लागू नये किंवा शाळेत नको जायला म्हणून ती किती छान नाटक करते. तिला माहितीये त्याचा खरा स्वभाव. संतांना प्रपंचाचा खरा स्वभाव माहितीये. संत प्रपंचाकडे पाहून हसतात, माहितीये तो कसा आहे, पण तरी सुद्धा ते त्याचा आनंद घेतात. का? तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या उद्धाराकरिता संत इथपर्यंत अवतार धारण करून येतात आणि आपल्याला उपदेशाच्या माध्यमातून, मार्गदर्शनाच्या माध्यमातून, त्यांच्या जीवनाच्या प्रयोजनाच्या माध्यमातून संत खरी अर्थानं आपला उद्धार करू पाहतात. त्या प्रकारे तुकोबाराय आज या अभंगातून भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा हा ब्रह्मरस जिथे आहे तिथे अमृताची खाणी, याची ठाई वेचुवाणी. दुसरीकडे जाण्याची गरज नाही, कारण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही भगवंताच्या नामस्मरणाची चव कशी आहे? गोड आहे. आणि असं असणारं ते ब्रह्मरस आम्ही त्याच ठिकाणी सेवन करू. इतर ठिकाणी एर भाव पसारा, आम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आणि हे सगळं आम्ही का करतो? आम्ही का त्याचं चिंतन करतोय? का त्याचं नामस्मरण करतोय? कारण तो आमचा उद्धार करणारा, तो आमचा दाता आहे. तो आमचा कोण आहे? तर तुका म्हणे पांडुरंगा माझ्या जीवीचा जीव लगा विठ्ठल 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 विठ्ठल. उपस्थित सर्व दुःखांकित जनसमुदाय, ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात, कैलासवासी अखंड सौभाग्यवती पाचोरकर कुटुंबाची सुखदात्री आई सौ निशा भास्कर पाचोरकर या पवित्र पुण्य माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या म्हणजेच प्रथम वर्षश्राद्ध विधीनिमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आजच्या या वर्षश्राद्धाच्या प्रसंगी सर्वांच्या अंतःकरणामध्ये या माऊलीच्या जाण्याचं दुःख आहे. आईच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार, सगळ्यात मोठं दुःख ज्यांना आईच्या जाण्याचं झालं त्यांचे पती श्री भास्कर घमन पाचोरकर, त्यांचे दीर श्री बाळासाहेब घमन पाचोरकर, आईच्या संस्कारानं सुसंस्कृत झालेला मुलगा श्री आकाश भास्कर पाचोरकर, मुलगी सौ सोनाली विक्रम पाटील, मुलगी सौ अश्विनी रवींद्र शिंदे, सून सौ श्यामली आकाश पाचोरकर, पुतणे सुनील पाचोरकर असतील, दिगंबर पाचोरकर असतील, गोरख पाचोरकर असतील, अरुण पाचोरकर असतील, दिनेश पाचोरकर असतील, संपूर्ण कुटुंब परिवार. सर्व परिवाराला आज आईच्या जाण्याचं फार मोठं दुःख आहे. आपण फोटो प्रतिमा समोर पाहिलं, आईचं वय किती होतं ते. अगदी कमी वयामध्ये या ठिकाणी आईला आपल्यातून देहरूपानं जावं लागलं. आपण अनेक वेळा या गोष्टी ऐकत असतो, आजच ऐकतोय अशातला काही भाग नाही. पण ज्यावेळी ते दुःख स्वतःवरती येतं त्यावेळी ते दुःख, त्या दुःखाचा उद्वेग होतो. ज्यावेळी इतरांमध्ये ते दुःख असतं त्यावेळी मात्र आपण ते दुःखाची सांत्वना करत असतो. झालं गेलं विसरून जा, रडू नका, ठीक आहे, झालं गेलं विसरून जा. पण जेव्हा ते दुःख आपल्यावरती येतं तेव्हा ते दुःख सहन होत नाही. जगातलं सगळं ब्रह्मज्ञान बाजूला राहतं आणि आपण त्या दुःखाला कवटाळून दुःखाचा उद्वेग करून घेतो. आणि जेव्हा माणूस आहे त्या दुःखाचा उद्वेग करून घेतो तेव्हा आणखीन दुःख जीवनामध्ये वाढत राहतं. त्यातून पर्याय काहीच राहत नाही. म्हणून मला वाटतं तुमच्या आमच्या सांत्वनेच्या शब्दापेक्षा संतांच्या शब्दांची फार मोठी गरज या दुःखाच्या प्रसंगी आहे. कारण तुमचे आमचे शब्द आपल्याला पूर्णत्वाचं दुःख निवृत्त करू शकत नाही. तुमचे आमचे शब्द आपलं दुःख पूर्णतः निवृत्त करू शकत नाही. पण संतांच्या शब्दाची ताकद आहे.
तरी अवधान एकिली दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईचे. सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल आणि सर्व दुःखाचा नाश करून घ्यायचा असेल तर संत वचन संत विचार आपल्याला ऐकावे लागतील. सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली सांगतात कारण शब्दामध्ये आत्मविश्वास आहे संतांच्या. आणि म्हणून आजच्या प्रसंगी कीर्तनाच्या माध्यमातून भगवत चिंतनाच्या माध्यमातून संत विचारांच्या माध्यमातून या कुटुंबाचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. अशा प्रसंगी अनेक माणसं एकत्रित येतात. हा शेवटचा विधी आहे वर्षश्राद्ध. इकडे लक्ष देऊ नये का. या वर्षश्राद्धाच्या विधी निमित्त उपस्थित राहिलेल्या अनेक लोकांच्या मनात असा विचार येतो आयुष्याचं काय खरं आहे. आतापर्यंत आपण कधीच आपल्या आयुष्याचा फार बारीक विचार करत नाही, पण दशक्रिया 13वा वर्षश्राद्ध अंत्यसंस्कार अशा वेळेला मात्र आपल्याला आपल्या आयुष्याचा बारीक विचार मनात येतो की काय आयुष्याचं खरं आहे. आज माझ्याशी बोलणारी व्यक्ती उद्या या जगात असेल की नाही माहीत नाही. आयुष्याचं काय खरं आहे. आयुष्याचं काय खरं आहे. झालं गेलं हे आयुष्य फार फार विचित्र पद्धतीने कधी संपेल सांगता येणार नाही. काही खरं नाही, काही खरं नाही. आणि जेव्हा काही खरं नाही हा विचार आपल्या मनात येतो त्याच क्षणाला संतांच्या विचाराची जोड घ्यायची आणि खरं काय आहे ते याच माध्यमातून जाणून घ्यायचं. कारण ब्रह्म सत्य जगत मिथ्या, खोटं काय आणि खरं काय या माध्यमातून जाणून घ्यायचं. संत विचारांच्या माध्यमातून जाणून घ्यायचं. सत्य असत्याची जाणीव, ज्ञान अज्ञानाची जाणीव आपल्याला या माध्यमातून होते. अच्छा कीर्तनाच्या प्रसंगी खरं तर सर्व पाचोरकर कुटुंबाचा फार मोठा आग्रह इथपर्यंत येण्यासाठी. आपल्या परिसरामध्ये अगदी पिंपळगाव असेल, खेडगाव असेल, तिसगाव असेल, आमचे अविनाश भाऊ ढगे इथपर्यंत उपस्थित आहेत. अंबादास काका आहेत. हे सगळी मंडळी इथपर्यंत सातत्यानं निश्चितच बोलावत असतात. फार मोठं बहिणीच्या अंतकरणाचं प्रेम आहे. आणि या माध्यमातून सुद्धा इथपर्यंत येत असताना अतुल महाराजांचं सातत्यानं कॉन्टॅक्ट होत होतंच. आणि फार मोठा आग्रह इथपर्यंत येण्याचा झाला. अगदी 6.5 ते 7 तासाचं अंतर आहे आमच्या भोर तालुक्यातून आमच्या गावावरून येते इथपर्यंत पोचण्याचं. रात्री 2 वाजता आम्ही निघालोत घरून आणि इथपर्यंत वेळेत येण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. आई कुटुंबातून जाणं हे किती दुःखदायी असतं. मला वाटतं हे शब्दात कोणाला सांगून कळणार नाही. वर्षभर आईच्या आठवण अंतकरणामध्ये लेकरांनी दाबली. वर्षभर कुटुंबानं त्या आईची आठवण आपल्या अंतकरणामध्ये दाबली. महिन्याला जेवू घालत असताना त्या आईचं त्रात त्या प्रसादानं जेव्हा भरावं, तिच्यासाठी जो नैवेद्य धरावा त्या नैवेद्याकडे पाहून डोळे भरून यावे. वर्षभर आईची आठवण अंतकरणामध्ये दाबली, पण आजच्या प्रसंगी मात्र अंतकरणामध्ये दाबलेला ठाव आज अंतकरणातून बाहेर पडतो. डोळ्यांच्या अश्रू वाटे बाहेर पडतो. जसं की काय एखाद्या बांधलेल्या पेंढीचा आळा सुटावा. बांधिल्या पेंढीचा स्वर हो, बांधिल्या पेंढीचा सुटला सिया. बांधिल्या पेंढीचा सुटला सिया. सुटला सिया हो, बांधिल्या पेंढीचा सुटला सिया. पेंढी बांधलेली होती, दुःख दाबलेलं होतं, पण आजच्या प्रसंगी मात्र त्या दुःखाचा उद्वेग होतोच होतो. डोळ्यातून अश्रू वाटे ते दुःख बाहेर येतं. ए आई, अगं अख्खं जगानं जावं पण तू जाऊ नये. अख्खं जग जावं पण तू जाऊ नये. कारण आमच्या जीवनात जगात ताकद नाही एवढी तुझ्या कष्टात आहे ग. जगात मातृत्व नाही जेवढं तुझ्या हृदयात आहे. जगात वात्सल्य नाही जेवढं तुझ्या अंतकरणात आहे.
आणि जगामध्ये प्रेम नाही जेवढं तुझ्या उदरात आहे. हे आई, आज प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते ग, प्रत्येक क्षणाला. सगळं जग दिसतं, काका काकी, मामा मामी, नाना नानी, सगळी माणसं आम्हाला पुन्हा 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 भेटतात ग. पण या जगामध्ये आमच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी, जीवापाड आमच्यावरती जीव लावणारी आमची आई तू दिसत नाही, याचं दुःख आहे. आई 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 आता म्हणू मी कुणाला, सोडून या गेली आई आई सोडून या गेली आई आम्हा लेकरांना. आई 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 आता म्हणू मी कुणाला, आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई म्हणाला. आज उपस्थित लोकांना आश्चर्य वाटेल. काही प्रसंगी लोक विचारतात, का रडता? झालं गेलं विसरून जाता, वर्ष झालं ना, असं किती दिवस रडणार? आणि असं केलं काय तिनं तुमच्यासाठी? जन्मच तर दिला ना, जन्मच तर दिला. असं काय केलं त्या आईनं तुमच्याकरिता? मुला मुलींचे डोळे भरून येतात. आई तू आमुच्यासाठी कष्ट केले फार, आई तू आमुच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना. आधुनिकता, तंत्रज्ञान विकसित झालेले आणि सध्या काही माणसं अधिक ज्ञान, अधिक शिक्षण आहे, अधिक तंत्रज्ञान, विज्ञानाच्या आहारी जाऊन या गोष्टीला अंधश्रद्धा मानून खऱ्या अर्थाने याच्यापासून लांब पळतात, विधींच्या पासून लांब पळतात. काय म्हणले, काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टीचा? हा सगळा भापट पसारा, गेलेला माणूस तर गेला आणि त्याच्या पाठीमागे काय हा सगळा भापट पसारा? काय हे कीर्तन, भजन, प्रवचन काय होतं या सगळ्यानं? कीर्तन केलं आणि भजन केलं म्हणून काय होणार? हे सगळं केल्यानं होणार काय? एक जण म्हटला, का हो काय परिणाम या कीर्तनाचा? काय होणार या कीर्तनानं? गेलेला माणूस तर गेला, मग काय या सगळ्याचा उपयोग आहे? काय या सगळ्याचा भापट पसारा कशासाठी? काय होतं कीर्तनाने? कीर्तन ऐकलं म्हणजे काही स्वर्ग मिळतो का? म्हटलं बाबा, तुला स्वर्ग मिळेल की नरक मिळेल हा तुझ्या कर्माचा भाग, पण या कीर्तन श्रवणाचा, या संत विचारांचा, या प्रवचनाचा, या नामचिंतनाचा परिणाम एवढा मोठा आहे, लक्ष देऊ नये का? जर अंतःकरणानं तू ते साधलं, मृत्यूनंतर स्वर्ग मिळणं सोड, जिवंतपणे तुझ्या जीवनाचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद आहे. ब्रह्मभूत गाया होत
रुसले का काय? वाजवा ना मोकळ्या मनानं टाळी, वाजवा बरं एकदा तुम्ही टाळी, वाजवा बरं. असं अहो नाही, तिथं उगाच टाळ्या वाजवता. अमुक अमुक यांचा विजय असो, टाळी वा 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 असो. कीर्तनात हरिनामाची टाळी वाजवायला का कंटाळ? काही माणसं अशी राहतात, तुम्ही किती सांगा, तुम्ही कितीही मोठ्यानं सांगा, आम्ही टाळीच वाजवणार नाही. याच्यात आमचा काहीच तोटा नाही. बाकीच्या ठिकाणी 1000 वेळा टाळी वाजवा, परिणाम शून्य. पण इथं वाजवलेल्या एका टाळीचं पुण्य साठणारे ध्यानात ठेवा. म्हणून टाळी चुकू नका कीर्तनात बसल्यानंतर. खरं तर या कीर्तनाची ताकद फार मोठी आहे. वर्षश्राद्धानिमित्त कीर्तनाचं आयोजन आहे. जे करत नाही त्यांना संकरो नरका एव कुल ज्ञानम कुलस्यच पतंती पित्रो हेशा लुप्त पिंडोदक क्रिया गीतेमध्ये वर्णन आहे. आणि जे चांगल्या प्रकारे करतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, आशीर्वाद भावे तया, कल्याण इच्छिती भावे तया, कल्याण इच्छिती भावे तया, कल्याण इच्छिती भावे तया, स्वर्गीचे पूर्वज इच्छितातील चितातील, स्वर्गीचे जे करत नाही कुळभ्रष्टाचं पाप लागतं. आणि जे करतात त्यांच्यासाठी पितृ भगवंताकडे त्यांच्या कुळाच्या उद्धाराची अपेक्षा धारण करतात. त्यामुळे आज या पाचोरकर कुटुंबाच्या उद्धाराची अपेक्षा पितर करतात, कारण हे पितरांसाठी व्रतविधी करतात. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला जायचंय. कुणी इथे शाश्वत स्वरूपानं राहायला आले नाही. कारण नाशिवंत देह जाणार हे सगळ्यांना माहिती आहे, पण सकळ हा शब्द फार महत्वाचा आहे. नाशिवंत देह जाणार माहिती आहे, पण काही माणसांचा गोड गैरसमज आहे, माझा नाही जाणार. हा, गेला तर शेजारच्याचा जाईल, तो दुर्बल असेल, त्याच्याकडे पद नसेल, त्याच्याकडे पैसा नसेल, त्याच्याकडे ज्ञान नसेल, पण माझ्याकडे सगळ्या ताकदी आहेत. माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे पद आहे, माझ्याकडे श्रीमंती आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे सौंदर्य आहे, मी बलशाली आहे, त्यामुळे मला मृत्यू काही करू शकत. जाईल तर इतर जातील, नाशिवंत आहे मान्य आहे, त्यांचा नाशिवंत त्यांचं जाईल, पण मी जाऊ शकत नाही, असा काहींचा गैरसमज. नीट लक्ष देऊ नये का? तुम्ही किती धनवान असा, तुम्ही कितीही ज्ञानी असा, तुम्ही कितीही ऐश्वर्य संपन्न असा, मरणाला तुमच्या पैशाचं काही सुद्धा घेणं देणं नाही. मरणाला काय घेणं? तुम्ही कोण आहात? आहे काय घेणं? मृत्यूला काय घेणे? तुम्ही किती अधिकारी आहात? मरणाला काय घेणे? तुमच्या बँकेत किती पैसे जमा आहेत? तुमची प्रॉपर्टी किती आहे मरण पाहत नाही, तुमची इस्टेट किती आहे मरण पाहत नाही. अहो, मृत्यू जर माणसाची प्रॉपर्टी इस्टेट धन दौलत आणि पद पैसा पाहून आला असतं तर समाजातली आज धनाधीश माणसं गेली नसती. हो, गेली नसते. अधिकार पाहून जर मरण आलं असतं तर अधिकारी माणसं गेली नसते. सौंदर्य पाहून मरण आलं असतं तर सौंदर्यवान माणसं गेली नसते. कला पाहून मरण आलं असतं तर कैलासवासी आशाताई भोसले सुद्धा आपल्या जिवंत असत्या. सांगण्याचं तात्पर्य की घडोघडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती
घडोघडी काळ याची वाट पाहतो. आणि जेव्हा काळ येतो काळाची एवढी ऐकताय ना तुम्ही, जेव्हा पडेल सोड विना तेव्हा जगात ताकद नाही आपल्याला इथून बाहेर काढण्याची. लक्ष देऊ नाही का? माणसाला अजून खरं आणि खोटं याची जाणीव झालीच नाही, म्हणून खोट्यालाच खरं म्हणून आनंद घेत बसलो. खोट्यालाच खरं मानतो. या प्रपंचाला इतकं खरं म्हणलं, इतकं खरं मानलं की या प्रपंचापासून आपल्याला वेगळं व्हावंसं वाटत नाही. किती जरी वैताग आला आणि किती जरी दुःख, आता दुःख नाही का प्रपंचाचं इथं कुणाला? कोण आहे इथे प्रपंचापासून जो दुःखी नाही? कुणाला दुःख नाही सांगा ना? अहो सगळ्यांनाच प्रपंचाचं दुःख आहे, पण तरी सुद्धा आपल्याला प्रपंच सोडण्याची इच्छा आहे का? आता बघा वारी सुरू झाली की असे वैतागलेले भरपूर दिसतील. पंढरपूरच्या वारीला वैतागलेले भरपूर दिसतात. त्यांची काही प्रसंगी इच्छा नसते बरं का पंढरपूरला येण्याची, पण ते प्रपंचाला वैतागलेले असते. मग कुठं जावं तर चला वारीला, काय राहतो आनंद आहे, चला वारीला. ते वैतागलेले आम्हाला भेटतात. आणि चेहरा पाहिलं की कळतं हे प्रपंचाला वैतागलेले. चेहरा पाहिलं की कळतं काही खरं नाही. ते आम्हाला म्हणते काही खरं नाही, काही खरं नाही. काय खरं आहे प्रपंचात? काही खरं नाही. म्हटलं आता वारी झाल्यावर जाणार कुठे? काही नाही, तिकडेच जायचं. आता वारी झाल्यावर जर परत प्रपंचाकडे जायचं तर कशाला नावं ठेवायची? प्रपंचापासून आपल्याला सुटायचं नाही. भगवंतानं खेळा समान प्रपंच निर्माण केला, एका बाजाराप्रमाणे प्रपंच निर्माण केला, पण आपण त्या बाजाराला, त्या खेळालाच खरं मानलो आणि अजूनपर्यंत सत्याची जाणीव आपल्याला झाली नाही. आणि म्हणून सत्याची जाणीव करून देण्यासाठी संत विचारत विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला ही अवस्था प्राप्त झालेली आहे. 84 लक्ष योनी आहेत. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज या 4 खाणी भगवंतानं निर्माण केल्या आणि या 4 खाणींमध्ये 84 लक्ष योनी आहेत. या 84 लक्ष योनींमधील 83,09,999 योनी या अज्ञानीत आहेत, पण त्यातली एक मनुष्य योनी ही ज्ञानीत आहे. असं नाही की बाकीच्या योनींमध्ये बाकीच्या जीवांना ज्ञान नाही, ज्ञान आहे, पण त्या परब्रह्म तत्वाला जाणून घेण्याची सद्विवेक बुद्धी फक्त या मनुष्य. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देही गडे देवाचे भजन, याच देही गडे देवाचे भजन, देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देही गडे देवाचे भजन, याच देही गडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय कीर्तनात बसल्यानंतर असा स्वर कळावा, आणि नुसताच कळावा नाही तर कळून त्याचा आनंद घेता यावा. काही माणसं नुसते असेच बघत बसते, नेमकं चाललंय का? ते हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, गुणगुण नाही, प्रतिसाद नाही, काही फरकच पडत नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला टेन्शन येतं, नेमका आपला स्वर चुकला का काय? पण त्यांच्या ध्यानात येत नाही, हे कीर्तन झाल्यावर कळतं. ते असे पाहत राहते, कुठला स्वर कळत नाही. काही माणसांना कीर्तनातला कुठलाच स्वर कळत नाही, कुठलाच नाही. तुम्ही किती चांगल्या रागात घ्या, आकाश महाराज ते रागातच पाहतात, त्यांना स्वराचं काही नाही. पण एक स्वर मात्र पक्का ध्यानात राहतो. कीर्तनातला कुठलाच स्वर नको कळू द्या, पण स्वर न कळणाऱ्याला सुद्धा एक स्वर कळतो. ज्ञानेश्वर माभुली
राहिले टाळे वाजवा वा. आता इथं म्हटलं होतं का टाळी वाजवा? हे बसले होते ना गप. तुम्ही पहिला ठेका धरला होते. यांना तर आनंद झाला, म्हणले बरं झालं एकदाच टायमिंगला संपलं. पहिल्यांदा असे महाराज पाहिले. 11 वाजता सुरू झालं 12 वाजता लक्ष देऊ नये का? कारण स्वर हा ईश्वराकडे नेणारा फार गोड मार्ग आहे. ज्याला स्वर कळाला त्याला स्वर्ग कळाला. विठ्ठल 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 विठ्ठल. जर या योनीमध्ये या जीवाचं, या जन्माचं, या देहाचं महत्व नाही जाणता आलं आणि नाही आपल्याला या वेळेचं सार्थक करता आलं, असा जन्माला आला ना असा गेला. काही माणसं आम्हाला म्हणते काय भजन केलं तरी मरायचं, नाही केलं तरी. काही जण आम्हाला तुम्हाला काही कामं नाहीत का? बाबा करू दे ना. नाही तुला जमत करू नको, पण निदान जे करतंय त्याची तरी अडवणूक करू नको. काय म्हणले भजन करू नाही मरण नाही आणि न करू सुद्धा. ऐका, करणारा मरणार नाहीये का? भजन करणाराही मरणार आहे, न करणाराही मरणार आहे. जो रोज देवाच्या दारात जाऊन पाणी वाहतो, फुलं वाहतो, पूजा करतो तोही जाणार आहे. आणि जो वर्षातून एकदा सप्ताह गावात असला तरी देवाचं तोंड पाहत नाही तो सुद्धा जाणार आहे. पंढरपूरची एक निष्ठेनं वारी करणारा सुद्धा जाणार आहे. आणि आयुष्यात जन्माला येऊन एकदाही ज्यानं वारी केली नाही तो सुद्धा. तुम्ही मत बदलू नका तुमचं. जायचं सगळ्यांनाच आहे. काय म्हणलं भजन करू नाही मरायचं आणि न करू नाही मरायचं, वारी करू नाही मरणार आहे आणि न करू नाही मरणार आहे. काय म्हणलं मग असंही मरायचं आणि तसंही मरायचं. काय उपयोग या सगळ्याचा? वारी करून उपयोग काय? काहीतरी तिथे तुम्हाला थोडीशी सूट मिळाली असती तर आम्ही सुद्धा वारी केली असती. काय म्हणला? तिथे तुम्हाला काहीतरी सूट दिली असती, जरा मरणामध्ये काहीतरी तुम्हाला काहीतरी ऍडव्हान्स मध्ये दिलं असतं इतरांपेक्षा, भजन न करणाऱ्यांपेक्षा, तर आम्हालाही आनंद वाटला असता. काय म्हणले असंही मरायचं तसंही म्हणलं असंच मर, तसं मरू नको. भजन करूनच मर, भजन न करता मरू नको. वारी करूनच मर, वारी न करता मरू नको. पंढरीसी जारी. कुठे गेले ऑपरेटर? पंढरीसी जारी आल्यानो संसारा. पंढरीसी जारी आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा, दिनाचा सोयरा. पांडुरंग पांडुरंग पंढरीसी जारी आल्यानो संसारा. पंढरीसी जारी आल्यानो संसारा. पंढरीसी जारी आल्यानो संसारा. पंढरीसी जारी आल्यानो संसारा. काय करतो? फक्त जीवात पाहतो. अरे जन्मात एकदा तरी आम्हाला भेटायला येईल, एकदा तरी. ज्याला एवढं सगळं ऐश्वर्य मी दिलं आणि ऐश्वर्याचा आनंदानं जो उपभोग घेतो तो एकदा तरी माझ्या भेटीकरिता पंढरपूरला येईल. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी, कृपाळू तातडी. उतावीळ उतावीळ
असू 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 द्या जन्माला आलात एकदा तरी पंढरपूरची वारी आली या संसारा उठा वेगू करा गडबड करा कारण प्रपंचाला खरं म्हणून आपण या मिथ्या स्वरूप संसारामध्ये आनंद घेत बसलो पण एकदा का खऱ्याची जाणीव झाली खोट्याची जाणीव झाली की मग खऱ्याकडे धाव घेतो पण त्यावेळी मात्र आपल्याकडे ती वेळ नसते तो काळ नसतो ती अवस्था जवळ हे सगळं जोपर्यंत चांगले तोपर्यंतच हे सगळं आता भरपूर लोकांना वाटतं पंढरपूरला जावं आयुष्यात जाता आलं नाही आता वाटतं जावं सांगते इथं बसलेला सर्व पालक वर्ग आहे माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या पोरांसाठी किती रुपये कमवून ठेवले मला माहित नाही आणि भरपूर पैसे कमवून ठेवा काही हरकत नाही आई बापच कमवणार दुसरं कोण कमवणार बाप करी जोडी आणि लेकुराची ओढी आपुली कुरवंटी वाढवणी आई बाप आपल्या लेकरासाठी भरपूर प्रॉपर्टी कमवून ठेवतात तुम्ही तुमच्या पोरांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली तुम्ही तुमच्या पोरासाठी जमीन कमवून ठेवली तुम्ही तुमच्या पोरांसाठी पैसा कमवून ठेवला बंगला बांधून ठेवला गाडी घेऊन ठेवली विनंती आहे माझी हे सगळं तुम्ही तुमच्या लेकराच्या सुखासाठी कमावून ठेवलं विनंती आहे माझी संस्काराची शिदोरी कुठं कमी पडू देऊ नका 4 रुपये कमी पडले तरी चालतील पण संस्कार पुरेपूर द्या आज आई बापानं आपल्या पोरांपर्यंत नेमकं काय दिलं पाहिजे फार महत्त्वाचा विषय कारण प्रत्येक आई बापाला वाटतं माझ्याकडे 5 एकर होती पोराची 10 एकर पाहिजे 20 एकर पाहिजे अरे मी झोपडीत राहिलो पोराचा बंगला पाहिजे अरे मी सायकलने प्रवास केला पोराची 4 व्हीलर गाडी पाहिजे अरे मी साध्या पद्धतीचं जीवन जगलं पोराची लाईफस्टाईल चांगली असली पाहिजे विनंती आहे माझी आई वडिलांचे संस्कारच पोरांना मोठे करतात पैसा नाही मोठं करत संस्कार मोठे करतात श्रीमंत व्हायचंय पैशानं नाही विचाराची श्रीमंती वाढली तर आपोआप धनाची श्रीमंती वाढेल विचाराची श्रीमंती वाढणं फार महत्त्वाचं आहे काय दिलं पाहिजे आईबापानं 70-75 वर्षाचं वय झालं 70-75 आणि 70-75व्या वर्षी अचानक त्या वडिलांच्या मनात विचार आला आयुष्यभर कधीच देवाचं नाव नाही घेतलं आयुष्यभर कधीही देवाचं भजन नाही केलं कधी सप्त्याला नाही कधी तीर्थयात्रेला नाही कधी पंढरपूरला नाही कधीच नाही पण का कुणास ठाऊक या 75मध्ये आल्यानंतर त्यांना वाटलं की एकदा तरी मी पंढरपूरला गेलं पाहिजे एकदा तरी आणि जावं पंढरपूरला कधी देवाचं नाव न घेतलेला कधी पंढरपूर न पाहिलेला कधी देवाचं दर्शन न घेतलेला असा नास्तिक विचारांचा पण त्याला वाटलं पंढरपूरला जावं कपड्यांची बॅग भरली गाडीमध्ये ठेवली सगळं काही फराळ सोबत घेतलं नाश्त्याची सोय झाली कुठे थांबायचं मुक्काम ठरला सगळं नियोजन झालं 2-4 मित्र सोबत बोलावले आणि आदल्या रात्री सगळं काही तयारी करून ठेवली जेणे की उद्या आपल्याला सकाळी पंढरपूरला निघायचं या दृष्टीनं त्यानं सगळी सोय करून ठेवली आणि झोपी गेले थोडा वेळ आराम करून मग निघूयात म्हणून तो झोपी गेला आणि झोपेतच मला नाही उचकी लागली त्यांनाच उचकी लागली झोपेतच उचकी लागली आणि यमदूत समोर उभे राहिले हार्ट अटॅक आला यमदूत समोर उभे राहिले यमदूतानं रशी ओढली चला म्हटले चला झाली आता संपली वेळ चला अहो असं कसं करता असं करू नका अहो बॅग भरून ठेवली गाडी तयार आहे नाश्त्याची सोय झालेली आहे मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं आहे मित्र परिवार सोबत आहे उद्या पंढरपूरला जायचं असं करू नका एवढ्या लवकर मला नेऊ नका एवढ्या लवकर नेऊ नका असं करू नका माझा प्रपंच मुलं बाळ शेती वाडी कोण पाहिल माझ्याशिवाय असं करू नका पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे कधीच गेलो नाही यमदूत म्हणले मग 75 वर्ष केलं काय कधी पंढरपूरला गेला नाही 75 वर्ष केलं काय एकदाही पंढरपूर पाहिलं नाही माझी इच्छा आहे पंढरपूर पाहण्याची नाही म्हटली झालं आता एकदा वेळ गेली काल गेला एकदा संपलं सगळं संपलं आता नाही हां तो म्हटला असं करू नका हवं तर माझी निम्मी संपत्ती तुमच्या नावावरती करतो एका दिवसाचं आयुष्य द्या मिळेल का कमवलेला पैसा तुम्ही यमदूतांना देऊ करताल अहो कुठं वशिला लावावते तरी माणसाला कळावं यमाला म्हण माझी निम्मी संपत्ती घ्या पण एका दिवसाचं पंढरपूरला जाऊन येण्यापुरतं तरी आयुष्य मला दान द्या यमदूत हसू लागले अरे अर्धी काय तुझी संपूर्ण सातबाऱ्या सहित जरी जमीन नावावरती केली एका दिवसाचं सोड
क्षणाचं सुद्धा आयुष्य तुला मिळणार नाही. हा, संपलं आता सगळं. कारण याचं गॅरंटीच नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही नकळे मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा का, राम राम नाम स्मरा आधी, राम नाम स्मरा आधी, राम नाम स्मरा आधी, राम राम नाम स्मरा कधी. आहे ना, बसलेत ना तुम्ही सगळे. अहो कधी रामनाम स्मरा, बोला ना कधी. महिला मंडळ कधी. हा, कीर्तन झाल्यावरती, पोराचं लग्न झालं की मग एकदा भजनाला मोकळेच. कधी. आधी. आधी आधी का नाही माहिती, नाही माहिती, याची गॅरंटी नाही सांगता येत. हात जोडले नाही मिळणार आयुष्य. ठीक आहे, यमदूतांना त्यानं सांगितलं, म्हटले ठीक आहे तुम्ही आता न्यायला आलात, मला यावंच लागेल, मी येण्यासाठी तयार आहे, पण माझी एक शेवटची इच्छा आहे, मरणाऱ्याची एक शेवटची इच्छा पूर्ण करावी. एक शेवटची इच्छा आहे, मला माझं पोरांसाठी पत्र लिहायचंय. काय लिहायचंय? प्रत्येक आई वडिलांनी ध्यानात ठेवा, पोरांसाठी मला पत्र लिहायचंय, तेवढंच मला वेळ द्या. ठीक आहे म्हटली, पत्र लिहायचंय. यमदूतांना वाटलं प्रॉपर्टी कुठे कुठे कमावून ठेवली, जमीन कुठे, जागा कुठे, फ्लॅट कुठे, रिकामी पडी कुठे, किती गाड्या, कुठं गाड्या, काय ते सगळं लिहून ठेवायचं असेल. ठेवा काय ठेवायचंय ते लिहून. यानं पत्र लिहायला सुरुवात केली. लक्षपूर्वक काय का, आजच्या कीर्तनातून बाकीचं नाही काही नेता आलं चालेल, पण एवढं पत्र प्रत्येक आईबापांना आपल्या पोरांपर्यंत पोचवा, प्रत्येकानं घरी घेऊन जा. ते पत्र लिहायला सुरुवात केली. दादा, ए लेका, ए बाळा, फार दूर चाललोय मी तुझ्यापासून, फार दूर चाललोय, परत कधीच येणार नाही रे माघारी, परत कधीच येणार नाही. पण या बापाचं तुला एक सांगणे, आयुष्यामध्ये भरपूर पैसा कमव. काय कर, आयुष्यात भरपूर पैसा कमव, आयुष्यात भरपूर श्रीमंती कमव, आयुष्यात भरपूर प्रॉपर्टी कमव, पण परमार्थ करायला कधी चुकू नकोस. परमार्थ करायला चुकू. ए दादा, अरे पंचपक्वांना शिवाय जेवू नकोस. आयुष्यात दिलं ना देवाने तुला, पंचपक्वांना शिवाय जेवू नकोस. पण दारात जर तुझ्या एखादा भिक्षुक आला, एखादा भुकेला आला, तर स्वतःच्या ताटातला एक घास त्याच्या मुखात घालायला चुकू नकोस. ए दादा, ए दादा, अरे तुझ्या व्यापामुळं, तुझ्या कामामुळं नाही पंढरपूरला जाता आलं, हरकत नाही. नाही पंढरपूरला जाता आलं, हरकत नाही. पण पंढरपूरच्या वाटेवरती चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायावरती नतमस्तक व्हायला कधी चुकू नकोस. ज्यांना नाही ना पंढरपूरला जाता येत, विनंती आहे, या वारीमध्ये, या वाटेवरती चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायावरती नतमस्तक व्हा. काही माणसं वारकऱ्यांना नावं ठेवतात, नावं ठेवतात. काय म्हणले, यांना काही कामं नाहीत, खायला मिळतं, फुकटचं मिळतं, आणि काय यांना काय त्रास आहे म्हणून चालतात. अहो 90 100 वर्षाची म्हातारी माणसं शरीराच्या व्याधी विसरून जातात. वारीचा सगळ्यात मोठा आनंद आणि वारीचं सगळ्यात मोठं महत्त्व वाटेवरती चालणाऱ्या त्या वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये अशा स्वरूपानं त्या भगवान परमात्म्याची आस अंतःकरणामध्ये धरावी आणि त्या वारकऱ्यांबद्दल सन्मान अंतःकरणामध्ये व्हावा. कारण एक एक वारकरी संतांचं स्वरूप आहे, भगवंताचं रूप आहे, हे विचार आपल्याला कळाले पाहिजेत. अशा स्वरूपानं आपल्याला तिथपर्यंत आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे आणि लवकरात लवकर. कारण संतांना माहीत आहे मिळालेला जन्म, मिळालेला देह किती अनमोल आहे. म्हणून आपण या जीवनामध्ये काय करायचं ते साध्यप्राप्तीकरिता साधन आणि काम निश्चित झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनातलं साध्यप्राप्तीसाठीचं साधन आणि काम निश्चित झालेलं आहे. ते काम कोणतं? अभंगाच्या प्रथमचरण. का
आमचं हेच काम आहे. खरं तर इथे प्रत्येकाला प्रत्येकाचं काम नेमून दिलेलं आहे. जे जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याला त्याला प्रत्येकाला काम आहे. कुणी सुद्धा रिकामं नाही. फक्त ज्याला त्याला ज्याचं त्याचं काम कळालं पाहिजे. इंद्रियांना सुद्धा ज्याची त्याची कामं आहेत. या हाताला भगवंताची टाळी वाजवण्याचं काम आहे, मुखाला त्याचं नामस्मरण करण्याचं काम आहे, डोळ्याला त्याचं स्वरूप पाहण्याचं काम आहे, पायाला त्याच्या दारात जाण्याचं काम आहे, या सगळ्या कानाला त्याचं गुण श्रवण करण्याचं काम आहे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, प्रत्येक अवयवाला ज्याचं त्याचं काम आहे. पण सध्याच्या काळात हाताला टाळी वाजवा म्हणावं लागतं, डोळ्यांना त्याचं रूप पहा सांगावं लागतं, कानांना त्याचं गुण ऐका हे सांगावं लागतं. नाही त्या ठिकाणी ऐकण्यासाठी भरपूर गर्दी आहे, नाही ते पाहण्यासाठी. अहो पिक्चर लागू द्या, आवडीचा पिक्चर झुकेगा. हे डोळे तिकडे फार आतुरतेनं पाहतात. पण 2 तास कीर्तनात जागं बसायचं म्हटलं तरी एखादा डुकला लागतोच लागतो. हाताला टाळी वाजवा सांगावं लागतं, पण एखाद्याला मार म्हणायचं म्हटलं तर नाही ला सांगावं लागत. या मुखाला त्याचं चिंतन कर सांगावं लागतं, सांगावं लागतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे, हरिमुखे, मुखाने हरी म्हणा सांगावं लागतं. पण एखाद्याला नावं ठेवायची असतील तर सांगावं लागतं का? अहो कीर्तनात बसले तरी गप नाही. हिच्या अशा तुमचं नाही, तुमचं नाही, यांना लवकर कळते. कारण दिन रजनी हे आमचं रोजचं काम राहतं. कीर्तनात बसू द्या नाही तर शेतात बसू द्या, कुठेही असू द्या. हिनं असं केलं तिनं तसं केलं का? मुखाला निंदा कर सांगावं लागत नाही. सध्या या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा मौली सांगतात. या विषयांना सवय आहे, इंद्रियांना सवय आहे विषयांना धरून जगण्याची, आणि आपल्याला या भगवत चिंतनाच्या माध्यमातून हे विषयच हाणून पाडायचे. संकल्पावी माया संसाराची अशा स्वरूपानं केलं तर आपल्याला तिथपर्यंत साध्य प्राप्ती घडेल. नाही तर किती दिवस आपण अशा परमार्थाचा आव आणला तरी सुद्धा साध्याची प्राप्ती होणे शक्य नाही. आपल्याला अनन्य चिंतयन्तो मां ये जनास पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमे वहाम्यहम्. अनन्यशा भावानं आपल्याला त्याची शरणागती करावी लागेल. काही माणसांच्या मनात अजूनही गैरसमज आहे की शरणागती करायची, पण नेमकी कोणाची करायची, कोणत्या देवाची आम्ही शरणागती करायची, असा कोणता देव आहे जो आमचा उद्धार करेल? सगळ्यांसाठी एकच उत्तर आहे जे संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं, तो एकच आहे. कोण? जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देवा विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ दया ठाया काही भोजन मागाया, चला जाऊ दया ठाया काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. बोला विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. त्याचे चरणी लक्ष लागो, लागो त्याचे चरणी लक्ष लागो.
नेटवर्क कवरेज क्षेत्राचा प्रॉब्लेम थोडा असा आहे. तो एक आहे आणि तोच उद्धारेल. तो हा उतरील पार. इतरांच्या नावाचा उल्लेख करण्याची गरज नाही. तो हा उतरील पार. मग तुम्ही कोणत्याही स्वरूपाला भजा, तो तुम्हाला उद्धारेल. तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करा, ते त्याच्यापर्यंत पोहोचेल. फक्त नामस्मरण करा. आम्हा हेच काम आमच्या जीवनातलं. नित्यनेमानं त्याचं चिंतन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं. देवा, तुझ्या नावाशिवाय आम्हाला दुसरं कोणी तारू शकत नाही, कारण नामस्मरणाची तेवढी मोठी ताकद आहे. आपल्या सगळ्यांना याचं ज्ञान आहे की सध्या कलियुगामध्ये, कारण प्रत्येक युगात वेगवेगळी साधना आहे. कृतये ध्यायतो विष्णू त्रेताल्याम यजतो मुखे द्वापार्याम परिचार्यानाम कलौतधरी कीर्तनात. कलियुगामध्ये इतर साधनांच्या पाठीमागे न पळता फक्त एकमेव भगवंताचं चिंतन करा. या नामस्मरणाच्या ताकदीनं आपला उद्धार घडू शकतो. ही ताकद नामस्मरणाची आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे नामस्मरण आम्ही धारण केलं. भगवंताचं नामस्मरण हे आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. आम्हाला इतरांची गरज नाही, आम्हाला इतर गोष्टींची गरज नाही. आम्हा हेची कामं वाचे गाऊ तुझे नाम. कारण माहिती आहे आम्हाला दिलेली अवस्था ही कधी ना कधीतरी संपणारी आहे. आयुष्य मोलाची हे घडी. दुसरं चरण मी सरळ घेते. पुढच्या 2 चरणांना आपल्याला वेळ द्यायचा आहे म्हणून, पण त्यालाही आपण फार वेळ देणार नाही, म्हणजे फार जास्त काही वेळ घेणार नाही. थोडक्यामध्ये उरकणार आहे. फक्त तुमचं लक्ष असू द्या. आयुष्य मोलाची हे घडी. दिलेली अवस्था, दिलेला जन्म, दिलेला काळ हा फार अनमोल आहे. मनुष्य देह अनमोल आहे. आणि अशा स्वरूप खऱ्या अर्थानं याचं महत्त्वही लक्षात यावं. धरू पायांची आवडी, त्याच्या चरणांची शरणांगती व्हावी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरीन तेथे माझे हरी. काय राहो? वृत्ती राहो. कारण ही वृत्ती आणि त्याचे चरण स्थिर आहेत, सम आहेत. म्हणून आमची ती वृत्ती त्याच्या चरणांवरती स्थिरतेनं तिथपर्यंत राहो, तरच आमच्या जीवाला समाधान आहे, तरच आमच्या जन्माचं सार्थक आहे. अशा स्वरूपानं प्रत्येकानं त्याचं भगवत चिंतन करा. खरं तर आजच्या प्रसंगी आईचं जाणं आहे आणि एका वर्षानंतर केला जाणारा हा वर्षश्राद्धाचा विधी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आईचं नसणं हे कुटुंबासाठी किती दुःखदायी आहे. आईचं नसणं हे कुटुंबासाठी किती त्रासदायक आहे. कदाचित ज्यांच्या जीवनातून, ज्यांच्या कुटुंबातून आई गेली त्यांना हे ध्यानात येईल. सध्या कलियुगामध्ये जगत असताना अनेक मुलं अशी पाहायला मिळतात की ज्यांना नाही कळत आई वडिलांचं महत्त्व. आपण अनेक वेळा या गोष्टी पाहतो. कळालं असतं सगळ्यांनाच महत्त्व तर समाजामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढली नसती. शिवरंजनी द्या. कळालं असतं सगळ्यांनाच आई वडिलांचं महत्त्व तर समाजामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढली नसती. कळालं असतं आज सगळ्यांनाच आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं महत्त्व तर समाजामध्ये आज खऱ्या अर्थानं ज्या काही पद्धतीनं आपल्या धर्माचा, शास्त्राचा, संतांचा अनादर केला जातोय असा झाला नसता, असा घडला नसता. खरं तर प्रत्येकानं एक विचार अंतःकरणामध्ये जोपसा. नाही धर्म वाढवता आला तरी चालेल, नाही धर्म वाढवता आला तरी चालेल, पण धर्माला मागे ओढण्याचा प्रयत्न करू नका. धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. आजचा दिवस हा सामान्य नाही. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांची पुण्यतिथी आहे. आणि अशा स्वरूपानं आपल्याला या गोष्टी ध्यानात आल्या पाहिजेत की छत्रपती संभाजीराजांनी आज आपल्या धर्मासाठी अरे स्वराज्य व्हावं आणि ते संवर्धित राहावं, ते निरंतर राहावं. आणि याच्याकरिता, स्वराज्याकरिता माझं मरण होत असेल ना तर असं एकदा काय 1000 वेळा मरायला तयार आहे. खऱ्या अर्थानं प्राणाचा त्याग करून धर्माचं रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्या मातीतली माणसं आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं घडलेली माणसं आहोत आपण. आपल्यामध्ये ते विचार, धर्मो रक्षिते रक्षिता, धर्माचं रक्षण झालं पाहिजे. या स्वरूपानं विचार करा. आई वडिलांची सेवा ही धर्मरक्षणच आहे. गोसेवा ही धर्मरक्षणच आहे. निसर्ग सेवा ही धर्मरक्षणच आहे. आज माहीत नाही पाचोर कुटुंबाची प्रॉपर्टी किती आहे, माहीत नाही या पाचोर कुटुंबाची इस्टेट किती, पण तरी सुद्धा मी या पाचोर कुटुंबाची प्रॉपर्टी सांगेन, श्रीमंती सांगेन. बँकेतला पैसा नाही मोजला श्रीमंती पाहिला, घरापुढच्या गाड्या नाही मोजल्या श्रीमंती पाहिला. या कुटुंबानं आईची केलेली सेवा हीच सगळ्यात मोठी श्रीमंती या पाचोर कुटुंबाची, सगळ्यात मोठी श्रीमंती. ज्या घरामध्ये म्हातारी माणसं हसऱ्या चेहऱ्यानं जेवण करताना दिसतील, समजून जा कोण्या तरी श्रीमंताचं घर आहे. नाही तर भरपूर मोठमोठे बंगलेत, पण म्हातारे आईबाप मात्र एका कोपऱ्यामध्ये रडत असतात.
आज कितीतरी जुन्या जाणत्या माणसांना आपल्या भावना व्यक्त सुद्धा करता येत नाही घरात. अधिकार संपला. शरीर चांगलं होतं, करता होता, तोपर्यंत ऐकून घेत होतं, कुटुंब ऐकत होतं, समाज ऐकत होता. शरीर थकलं, अवस्था जीर्ण झाली, समाजाचं सोडा, पोटची मुलं सुद्धा ऐकून घेत नाहीत. माझी विनंती आज इथे उपस्थितांना, आई बापाच्या म्हातारपणाचा वैताग येतो भरपूर लोकांना. ज्याच्या माणसांना आपल्या घरात म्हाताऱ्या माणसांचा वैताग येत असेल ना, विनंती माझी, अर्धी भाकर ताटात कमी वाढा. ज्यांना ज्यांना म्हाताऱ्या आई बापांचा वैताग येतो त्यांच्या बोलण्याचा, वागण्याचा, कारण म्हातारी माणसं ही फटकळ बोलतात. जुनी लोक आहेत ती, कष्ट करून भाकरी खाल्लेली त्यांनी. जुन्या माणसांचा एक स्वभाव आहे, कष्टाची भाकरी गोड लागली म्हणून लुटायचं कुणाला कधी जमलं नाही. चेहरा आरशासारखा स्पष्ट होता म्हणून मुखवटा लावून जगणं कधी जमलं नाही. जी मिळालं त्यात आनंद मानून घेता आला म्हणून कष्ट नाकारणं कधी जमलं नाही. आणि साधं सरळ राहण्यात आनंद वाटायचा म्हणून दिखाव्याचं जगणं कधीच जमलं नाही. जुन्या माणसांनी कष्टानं भाकरी खाल्ली. म्हातारपणात पोरांना जर त्यांचा वैताग येत असेल तर अर्धी भाकर म्हाताऱ्या माणसाला कमी वाढा. माझी विनंती आहे, कारण ते भूक सहन करू शकतील, पण जगासमोर आपल्या आई बापाचा अपमान कधीच कोणी करू नका. अपमान करू नका, कारण त्यांना पोटातली भूक सहन करता येईल. पोटच्या पोरांनी जगासमोर केलेला अपमान म्हाताऱ्या माणसाला सहन होत नाही. हो बाबा, काय कळतं तुम्हाला? जरा गप्प बसा. बोलतोय ना मी. ए आई, अगं जा घरामध्ये बस. काय काम आहे तुझं इथे? जरा शांत राहत जा. सांगतोय ना मी. का आई कळत नाही आमच्या आई वडिलांना? काय कळतं ग तुला? तोंडावरती पोरं म्हणते आईला, काय कळतं तुला? आमच्यापेक्षा जास्त शिकलीस का? काय कळतंय तुला? धाड शिरुदयाचा फुलका फुटतो, डोळे भरून येत. अरे खरंच तिला काहीच कळत नाही, तिला खरंच काही कळत नाही असं म्हणून तिनं प्रपंच केला, म्हणून तुझा प्रपंच कडेला लागतोय. तिला सगळंच कळतं असं म्हणून जर तिनं प्रपंच केला असताना तर आज तुझा प्रपंच एवढ्यापर्यंत पोहोचला नसता. याची जाणीव पोरांना ठेवली पाहिजे. आज अडाणी म्हणून आई बापाला काही मुलं हे नव्हतात, त्यांना काही कळत नाही, शिकलेले नाही, अडाणी आहेत ते. अरे पण त्या अडाणी बापानंच तू शिकावास म्हणून तुला शाळेत घातलं ना, म्हणजे निदान एवढं तरी त्याला कळालं ना की तू शिकावंस आणि मोठं व्हावं. त्याला नाही शिकता आलं. आई बापाची किंमत कमी करू नका. आज दिलेलं आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित करा. नाही पंढरपूरची वारी घडली हरकत नाही, म्हातारे आई बापांच्या चरणांना स्पर्श करा. वारीचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. वारीचं पुण्य. आज आईचा विचार मनात आल्यानंतर कुटुंबाची अवस्था काय होते? अरे लहानसं कुटुंब तिनं किती मोठा विस्तार केला. अरे छोट्याशा 4 भिंती, पण तिनं मंदिर केलं हो त्या भिंतीचं. काय केलं त्या आईनं? सांगा ना, काय केलं त्या आईनं? आज पाचोर कुटुंबासाठी आईनं काय केलं? तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा. घेऊनिया पंखाखाली भरविला मुखी चारा. घेऊनिया पंखाखाली भरविला मुखी चारा. दूर उडाली पाखर, पांग आईच फिटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. आज जिथून कुठून ती आई पाहत असेल ना, तिथे तिथे ती आई या कुटुंबाला आशीर्वादच देत असेल. माया
जाई पिलाला भेटाया आभाळानं बोलावलं ओढ रक्ताला लागली काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहाळली येता जाई पिलाला भेटाया जीन पातळ घरात दिला हे मुनिया पंखाखाली भरा जाई पिलाला भेटाया पिलाला भेटाया आज खऱ्या अर्थानं मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती आईचं देहरूपानं जरी जाणं झालं असलं तरी तिचं आजही अस्तित्व जिवंत आहे. आई कधीच आपल्या लेकरांपासून दूर जात नाही, लक्षात ठेवा, कधीच जात नाही. ज्यांच्या ज्यांच्या जीवनात आज आई नसेल स्वतःचं एकदा आपण स्वतःला विचारा, आपण समाजाला कधीच सांगायचं नाही की माझी आई माझ्याजवळ नाही. जेव्हा कधी तुम्हाला आईची आठवण येईल, जेव्हा कधी तुम्हाला आईला पाहावंसं वाटेल, जगात शोधू नका, स्वतःला आरशाच्या पुढे उभे करा आणि स्वतःला आरशामध्ये पहा. हे शरीर कुणामुळे, अरे हे चैतन्य कुणामुळे, हे अवयव कोणामुळे, हे रक्त कोणामुळे, हा श्वास कोणामुळे. अरे 9 महिने 9 दिवस एका एका रक्ताच्या आणि एका एका दुधाच्या थेंबापासून तिनं निर्माण केलंय आपल्याला. हा विचार कोणामुळे, हा श्वास तिनं दिलाय आपल्याला. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्यात माझी आई जिवंत आहे. हे कधीच कोणी विसरू नका, कधीच कोणी विसरू नका. आज आईचं जाणं फार दुःखदायी आहे. कमी वयामध्ये जावं लागलं. निश्चितच त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराला जे काही दुःख आहे ते सावरण्याची शक्ती परमेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी, श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी द्यावीत अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि अधिक जण बोलता खरी अर्थानं आपल्याही जीवनामध्ये आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. कारण आयुष्य मोलाची हे घडी, लवकरात लवकर आपल्याला या गोष्टीचं सार्थक करायचं आहे. संतांना याची जाणीव आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवंताचं नामस्मरण हे जिथे असेल तिथे आम्ही घ्यायला तयार आहोत. का? कारण आम्हाला माहिती आहे ते अमृत आहे. ते अमृत नाही, अमृताची खाण आहे, अशा स्वरूपानं सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अमृताची खाणी, 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 अमृताची
अमृताची खाणी याची ठाई वेचोवानी. भगवंताचं नामस्मरण म्हणजे आपल्या जीवनामध्ये अमृताची खाण आहे. याच्यापेक्षा अन्य व्यतिरिक्त आपल्याला दुसरं कोणतं अमृत पाहण्याची गरज नाही, कारण तेच अमृत आपल्याला खऱ्या अर्थानं शाश्वत सुखाची अनुभूती देऊ शकणार आहे. अशा स्वरूपानं आपण ते घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे बरं? कसं घेतलं पाहिजे? हाताने टाळी आणि मुखानं भजन करा. विठ्ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय 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 जय, हरी जय अहो भजन बरं झालं ना. पोटासाठी गरजेचं राहतं भोजन आणि मनासाठी गरजेचं असते भजन. भजन पण ते लवकरात लवकर करा, कारण भोजनाची जशी आता वाट पाहतेत ना तशी भजनाची सुद्धा तळमळ लागली पाहिजे. कसं करा? लवकरात लवकर करा. का लवकर करा? कारण तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्यान सा, असो चूल माती आणि मीठ भाकर ना हरीचे मुखी गोड सा.
आम्हा हेची कामं वाटे गाऊ तुझे नाम, आयुष्य मुलाची हे घडी धरूपा यांची आवडी. आपल्या जीवनामध्ये आपण भक्तीकरिता इथपर्यंत हा देह ही अवस्था धारण केलेली आहे आणि याचं सार्थक होण्याकरिता आपल्याला त्या वाटेवरती चालावं लागेल, संत विचारांचं आचरण करावं लागेल. आज कैलासवासी अखंड सौभाग्यवती निशाताई भास्कर पाचोरकर ताईंच्या जाण्याचं फार मोठं दुःख आज संपूर्ण कुटुंबाला आहे. त्यांचे पती श्री भास्कर गमन पाचोरकर, जीवनातून पत्नी जाण्याचं दुःख हे पतीच्या जीवनात किती मोठं आहे. जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपली अर्धांगिनी आहे तोपर्यंत आपला अधिकार खूप मोठा आहे. ज्या क्षणाला आपल्या जीवनातील अर्धांगिनी जाते ना, तुम्ही किती मोठी बलशाली असू द्या, तुम्ही किती ज्ञानी असू द्या, किती समाजामध्ये तुमचा मोठा पदपैसा असू द्या, परंतु अर्धांगिनी गेल्यानंतर आपला तेवढा अधिकार राहत नाही. खऱ्या अर्थानं मुलांच्या गोष्टीनंतर पण पतीच्या जीवनामध्ये आईनंतर जर त्याची काळजी करणारं कोण असेल, पोटातली भूक न सांगता जिला कळते आईनंतर तिला पत्नी म्हणतात. अंतःकरणातलं दुःख न सांगता जिला कळतं पतीच्या जीवनातलं तिला पत्नी म्हणतात. आणि असं न सांगता सगळं जाणून घेणारी पत्नी गेल्याचं दुःख त्यांच्या पतींवरती खूप मोठं आहे. भरला चांगला संसार होता, गोकुळासारखा परिवार होता, फार चांगल्या परीनं बँकेमध्ये त्यांचे पती कामाला होते, चांगल्या परीनं आपला प्रपंच केला, पत्नीनं चांगली साथ दिली. पण आज कुठे ना कुठेतरी या गोष्टीचं दुःख त्यांना भोगावं लागलं. खऱ्या अर्थानं पत्नीची साथ निघून गेली. भातुकलीच्या खेळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. पण मी म्हणेल या आईनं तिच्या कर्तृत्वानं ही पूर्ण कहाणी केली. कमी आयुष्य पण खऱ्या अर्थानं कर्तृत्वपूर्ण जीवन जगली, संस्कारपूर्ण जीवन जगली आणि आपल्या मुलांना मुलींना चांगले संस्कार दिले. मुली सोनाली विक्रम पाटील, सौ अश्विनी रवींद्र शिंदे, मुलगा श्री आकाश भास्कर पाचोरकर, सून सौ शामली आकाश पाचोरकर, धीर बाळासाहेब गमन पाचोरकर, पुतणे सुनील केशव पाचोरकर, दिगंबर बाळासाहेब पाचोरकर, श्री गोरख केशव पाचोरकर, श्री अरुण बाळासाहेब पाचोरकर, श्री दिनेश केशव पाचोरकर, संपूर्ण त्यांचा कुटुंब परिवार. जे काही दुःख या कुटुंबाला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती श्री निवृत्तीनाथ महाराजांनी या ठिकाणी द्यावीत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अधिक जण बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. सातत्याने या कुटुंबाच्या वतीनं ज्यांचं कॉन्टॅक्ट आम्हाला इथपर्यंत होत होतं आणि ज्यांच्याकडून खऱ्या अर्थानं हे कॉन्टॅक्ट प्राप्त झालं, आमचे अविनाश भाऊ ढगे असतील, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचे अतुल महाराज आपल्या गावचं भूषण आहे. खऱ्या अर्थानं फार मोठं वैभव आहे वारकरी संप्रदायाचं. अशी वारकरी संप्रदायाला जोपासणारी सांभाळणारी माणसं आपल्या गावात आहेत. ही सगळ्यात मोठी कृपा आहे श्री जनार्दन स्वामींची आणि मला वाटतं सगळ्यात मोठी कृपा आहे संत निवृत्तीनाथ महाराजांची. आणि अशा स्वरूपानं खऱ्या अर्थानं अतुल महाराजांचंही सातत्यानं कॉन्टॅक्ट इथपर्यंत होत होतं. महाराज तुमचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी गायनाची उत्कृष्ट अशी साथ आज कीर्तनरूपी सेवेला ज्यांची प्राप्त झालीत, आमचे बंधुस्थानी असणारे महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या मनामनामध्ये घुमणारा आवाज आमचे आदरणीय आकाश महाराज अडसू यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक. मनापासून धन्यवाद. सुंदर अशी सुरांची साथ प्राप्त केलीत. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या भगिनी आणि घोड बुलंद ज्यांचा आवाज खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा वैभव असणाऱ्या आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण, खरं तर त्यांचा आवाज ऐकल्यानंतर विसर पडतो आपल्यालाही की खऱ्या अर्थानं इतक्या लहान वयामध्ये, म्हणजे त्यांचं माझं वय समानच असेल कदाचित अंदाजानं, आमच्या गायधनीताई आदरणीय रुपालीताई गायधनी त्यांचंही खूप मनापासून दोन्ही दंपती या ठिकाणी जोडीनं उपस्थित आहेत. महाराज तुमचंही खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. खूप सुंदर अशी साथ तुम्ही इथपर्यंत आमच्या ताईंना देताय. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करा. आमच्या महाराष्ट्रातील महिला कीर्तनकारांमधील बुलंद अशा खऱ्या अर्थानं पखवाज वादक खरं तर आपल्या गावच्या सून म्हणून इथपर्यंत आपल्याला प्राप्त झाले. सगळ्यात मोठं भाग्य आपल्या गावचं. आमच्या अश्विनीताई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. शिंदे अश्विनीताई शिंदे ना खोपडी. खऱ्या अर्थानं आमच्या अश्विनीताईंचा पखवाजामध्ये आवाज आणि आमच्या
ज्ञानेश्वर भाऊंचा कंठातील आवाज, या दोघांचा ताल आणि सूर एकत्र जुळला आणि एवढी सुंदर अशी या ठिकाणी तुम्ही परमार्थाला देणगी दिलीत. मनापासून धन्यवाद. फार मोठी कृपा आहे निवृत्तीनाथ महाराजांची, अशीच कृपा प्राप्त राहोत. या ठिकाणी संपूर्ण टाळकरी वृंद, त्याचबरोबर मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ ज्यांची प्राप्त झालीत, या ठिकाणी आपल्या भागाचं वैभव असणारे आणि सुंदर अशी ज्यांची साथ प्राप्त झालीत, आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे ओंकार महाराज. खरं तर दादांची साथ याही आधी प्राप्त झालेली आणि गोड अशा या ठिकाणी पखवाज, गोड अशी सुंदर अशी पखवाजाची साथ आणि वेळेची तेवढं समन्वय साधून त्या ठिकाणी साथ देतात ओंकार महाराजांचं, रायते महाराजांचं एकदा जोरदार टाळ्याने कौतुक. त्याचबरोबर आपल्याच गावचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्ती परायण गोड अशी ज्यांची मृदुंगाची साथ प्राप्त झालीत, विवेक महाराज, फार मनापासून धन्यवाद. सगळे सुंदर अशी सुरसंवादिनीची साथ ज्यांनी दिलीत आमच्या आदरणीय ताई हरिभक्ती परायण श्रद्धाताई गावच्या आपल्या, वा वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा. आपल्या भागाचं गावचं भूषण आहेत, मनापासून धन्यवाद. गोड अशी सुरसंवादिनीची साथ प्राप्त केलीत. खरं तर पांढरी दोनच्या स्वराला वाजवली, इतकं कौतुक आहे. हां, कारण सोपं नाही बरं का. गोड गोड या ठिकाणी सुंदर सुरांची साथ. चोपदार बाबा असतील, तुमचे धन्यवाद. सर्व टाळकरी विद्यार्थी, हे कोणाचे आहेत सगळे आदरणीय हरिभक्तीपरायण राहुल महाराज यांच्या संस्थेतील हे सर्व विद्यार्थी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी टाळांची साथ प्राप्त केली आणि मोठ्याचं कौतुक शेवट करायचं म्हणून सिस्टीमवाल्यांचं नाव शेवट येते, कारण ज्यांनी हा कार्यक्रम उठून धरला, गोड अशा पद्धतीची ऑपरेटिंग या ठिकाणी केली. दादा तुमचे मनापासून धन्यवाद. शेलार साऊंड सिस्टीम बरोबर आपल्याच गावची आहे, गोड अशी या ठिकाणी ऑपरेटिंग केली. दादा तुमचे मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाज. आता संपलंय सगळं, मोकळ्या मनानं टाळी वाजवा आणि एकदा मोकळे व्हा असं. हां, तुमचेही धन्यवाद. तुम्ही एवढे दोन अडीच तास, हां 2 तासच म्हणा, कारण 11ला सुरू झालं ना. तुम्ही येता कुठं, तुम्ही 10:30च्या नंतर आल्यानंतर आम्ही 11 वाजता सुरू करायचं हे, त्यामुळे सगळ्यांचंच तुम्ही इथपर्यंत बसलात, ऐकून घेतलं, मनापासून धन्यवाद. समोर आदरणीय प्रशांत दादा, काय नाव, विठूचा सोहळा यूट्यूब चॅनलचे सर्वा प्रशांत दादा, तुमचेही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सुंदर अशा या ठिकाणी या कार्यक्रमाचं चित्रीकरण तुम्ही केलं आणि चांगल्या प्रकारे विचारांची, या संत विचारांची धारा तुम्ही प्रचार करताय, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर एक जाता जाता विनंती करते, प्रत्येकानं गोसेवा करा. मी स्वतः गोसेवक आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज साळेकर आज या ठिकाणी जरी ते उपस्थित नसले तरी त्यांचे धन्यवाद. एकदा यूट्यूबला, मोबाईलला, इन्स्टाला जरी आपण सर्च केलं रुक्मिणी खिलार गोशाळा तरी पाहता येईल. प्रत्येकानं गोसेवा करा हीच विनंती करते. पुन्हा एकदा या ठिकाणी अविनाश भाऊ, तुमचंही खूप मनापासून धन्यवाद. सातत्यानं बहिणीच्या अंतकरणाचं प्रेम तुमचं प्राप्त होतं. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम देत असताना जगद्गुरु तुकोबराय यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचं प्रयोजन मांडत असताना आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्याचं मार्गदर्शन कसं करता येईल, भगवान परमात्म्याचं चिंतन करतो म्हणजे तो कोण आहे, नेमका त्याचा आणि आपला संबंध काय, आम्ही का त्याचं चिंतन करतो, का त्याची चरणांगती धारण करतो, का त्याच्या सानिध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, कारण तो उद्धार करणारा, तो एकमेव आहे, तो तारणारा एकमेव आहे, तो दुसरा तिसरा कुणी नसून तो आमच्या जीवाचा जीवलग असून तो जीवदाता आहे. तो कोण आहे? अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे पांडुरंगा, तुका म्हणे पांडुरंगा, तुका म्हणे पांडुरंगा, तुका म्हणे पांडुरंगा, तुका म्हणे पांडुरंगा.
सटाळकरी. मी जास्त वेळ घेणार नाही. मलाही माहिती 1 वाजले आणि जे रोज ठरलेले 12 वाजता येतात